साधू महंतांचा सर्वात जास्त चर्चेत राहणारा आखाडा म्हणजे जुना आखाडा। जुना आखाड्याला नागा साधूंच्या नावानेही ओळखलं जातं। हे जुना आखाड्याचे साधू महंत देशभरातील विविध नद्यांचं पवित्र जल घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत। साधू महंतांनी रॅली काढत सर्व नद्यांचं पवित्र जल शिंपडलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। जुना आखाड्याचे साधू संत महंत आता या परिसरात पोहोचले। काय सांगाल, क्या बोलेंगे, क्या बताएंगे आप? जी, चल के जा रहे हैं आगे आप? जी, आज ऐसे स्वर्ग से भगवान नीचे पृथ्वी पे आ गए। सब दुनिया में राम जी का, सब दुनिया में राम जी का आना हुआ है। राम जी सब इस दुनिया में आए हैं, सब दुनिया को आनंद हो रहा है। जा रहे हैं अभी? जी, अभी जो है राम जी इधर कल आसनस्थ हो जाएंगे। अयोध्या में कल ही राम जी आ पहुंचे हैं। भजन मंजीरा सब लेके चल रहे हैं, भक्तिमय भाव दिखा रहे हैं। हाँ भाव जी, जो भजन करें, श्री राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम या भजनाचा जयघोष करत हे सर्वजण इथं पोहोचलेत ढोल ताशांच्या गजरामध्ये। आणि आपण हे पाहतोय कशा प्रकारे हा उत्साह आनंद व्यक्त करतायत आणि पुढे जात आहेत सर्व साधू संत महंत। इथून पुढे जाताना पूर्ण कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये पुढे जाताना आपण पाहतोय। आणि हा उत्साह, हा आनंद या सर्वांचा आहे। आपण पाहतोय इकडे उत्तराखंड मधनं जो राम जन्म उत्सव केला गेला तो उत्तराखंडच्या तीर्थ जल या सर्वांवर शिंपडलं जात आहे। उत्तराखंड मधील गंगा जल इथे आणलं गेलंय आणि या गंगाजलनं परिसराचं शुद्धीकरण सुरू आहे। आणि या परिसरात उपस्थित जी लोक इथं आहेत त्या लोकांवरती देखील इथं जल टाकला जातोय, जलाभिषेक होत आहे। तर हा जल पाहतोय आपण, ये जल कहाँ से आ रहा है? ये सारे तीर्थों का जल आया गया है यहाँ पर। हमसे आप ये सब भक्तों पर छिड़का जा रहा है, जो हमसे त्रेता युग में गलती हो गई थी सभी भक्तों से। आपण पाहिलं इथं हे जल आहे, या जलानं सर्व भक्तांवरती हे जल शिंपडलं जात आहे। देशभरातून ज्या पवित्र नदी आहेत त्या पवित्र नदींचं जल इथं अयोध्येत आणलं गेलं आणि या अयोध्येमध्ये या सर्वांचा आनंद उत्साह आपण पाहिला तर सगळं राममय इथं होताना दिसतंय। कॅमेरामॅन अनिल संगरसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।